नमस्कार, आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे। आज क्रीडा संदर्भातील आपण एका खेळाडूची माहिती पाहणार आहोत। नेमकं कोणता खेळाडू आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा खेळाडू, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा व्हिडिओ असणार आहे। चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर आपण वेट लिफ्टिंग या खेळातील खेळाडू भारतीय संघात गेले भरपूर दिवस भारतीय संघात स्थान त्यांनी निर्माण केलेले आहे, अशा खेळाडूची आपण माहिती पाहणार आहोत। या महिला खेळाडू आहेत, त्यांचं संपूर्ण नाव आहे साईखोम मीराबाई चानू। त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1994 रोजी पूर्व इम्फाळ प्रदेश इथे झालेला होता। त्यांचे खेळ हा वेटलिफ्टिंग हा त्यांचा प्रामुख्याने खेळ आहे। त्या खेळामध्ये त्यांनी आपले कौशल्य दाखवून भारतीय संघापर्यंत ते पोहोचलेले आहेत। विशेष कामगिरी त्यांची अशी झालेली आहे, 2020 टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक पटकावलेलं होतं। ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते। तसेच मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके भारतीय संघाला मिळवून दिलेले आहेत। त्यांचे निवासस्थान मणिपूर येथे आहे। त्यांची इतर कामगिरी 2022 मध्ये त्यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला 49 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलेलं होतं। सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांची 2014 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी 48 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवलं होतं। ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती त्या स्पर्धेमध्ये। 2017 मध्ये कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं होतं। तसेच सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी मणिपूर येथील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सराव करण्यास सुरुवात केलेली होती। तो सराव प्रशिक्षण घेत असतानाच त्यांना विविध आव्हानांना सामोरं जावं लागत होतं। तिने वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांसोबत प्रवास केला। खिशामध्ये पैसे नसताना त्यांना त्या काळी वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांसोबत प्रवास करून आपल्या स्पोर्ट अकादमीपर्यंत त्यांना जावं लागत होतं। ऑलिम्पिक 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकल्यानंतर ट्रक चालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांना सत्कार सोहळ्यामध्ये समाविष्ट केलं होतं आणि त्यांना त्यांचा यथोचित वाळू प्रवास करणाऱ्या म्हणजे अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या ट्रक चालकांचा त्यांनी यथोचित सत्कार केलेला होता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी। तसेच मीराबाई चानू यांना आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असा पुरस्कार म्हणजेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2018 साली भारत सरकारच्या मार्फत प्रदान करण्यात आला होता। तसेच त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा नावाजलेला किताब देऊन गौरविण्यात आले होते। मीराबाई चानू या भारतीय महिला खेळाडू आणि स्पोर्ट पर्सन यांना प्रेरणास्थान आहेत। युवा खेळाडू त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले नशीब खेळामध्ये आजमावत असतात। तसेच मीराबाई चानू यांनी देखील आता लेटेस्ट सुवर्ण पदक मिळवलेले आहे। तसेच मीराबाई चानू या भारतीय संघाच्या सातत्याने चांगले उत्तम कामगिरी करताना ते दिसून येतात। गेले वर्षभर ते सरावापासून नव्हते आणि त्यांनी आपला सराव चालू ठेवून आता नुकतेच सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। तुम्हाला कसा वाटला हा मीराबाई चानू यांचा खडतर प्रवास, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मीराबाई चानू यांना आगामी स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा। तसेच क्रीडाप्रेमींकडून हीच अपेक्षा राहील की त्यांनी अधिकाधिक सुवर्ण पदके तसेच भारताचे नाव जगामध्ये करावे। वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी अशीच उंच भरारी घ्यावी हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सदिच्छा आणि आगामी येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।